मोरेनखांग बांबू ट्रेक. वाखेन विलेज इथून 15 किलोमीटरवर आहे. वाखेन विलेजला पोचलात की हा स्टार्टिंग पॉईंट तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला किलोमीटर वाईज सगळं दिलेलं आहे, किती फीज आहे, सगळं काही तुमच्या समोर आहे. इथून साधारण अर्धा किलोमीटर खाली उतरल्यानंतर हा बांबू ट्रेल स्टार्ट होणार. तुमच्यासोबत टूर गाईड असेल तर अतिशय उत्तम, कारण इकडे नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली एका टूर गाईडची गरज लागणारच. आमची मंडळी रेडी आहेत हा ॲडव्हेंचरस ट्रेक एक्सपिरियन्स करण्यासाठी. चला तर. आपल्याला बांबूवरून सांभाळून जायचे आहे. इथून जाताना तुम्हाला ठिकठिकाणी सुंदर असे वॉटरफॉल दिसतील, वॉटर स्ट्रीम्स दिसतील. अप्रतिम नजारे आहेत. आपल्यासोबत पाण्याच्या बॉटल्स डेफिनेटली कॅरी करा, कारण तुम्हाला मध्ये मध्ये इतके स्टॉल्स दिसणार नाहीत, क्वचित ठिकाणी आहेत. इथे काही मिनटं आम्ही रेस्ट करणार आहोत, कारण आता एक्साइटिंग पार्ट स्टार्ट होणार आहे. लेफ्टला बघाल तर खोल दरी आहे. रेडी? तर किती अमेझिंग पद्धतीने यांनी हे स्ट्रक्चर उभारलेलं आहे बांबूचे, तुम्ही बघू शकता. आपण लिटरली कठड्याने चाललेले आहोत. तर ह्याच्यावरून चालताना तुम्हाला दक्षता घ्यायची आहे की साधारणपणे 5 लोक एका वेळेला जाऊ शकतात, एवढंच हे वजन पेलू शकतं. Hello. Short and make it out with the Jungle Manor. If you want to see something more, stay tuned with Jungle Manor. Yeah. सो इथे आल्यानंतर आम्ही थोडी रेस्ट करत आहोत. समोर मोरेनखांगचा जायंट रॉक आपल्याला इथून दिसतो, क्लिअर व्ह्यू एकदम. थोड्या वेळा मी इकडे रेस्ट करतोय.
a flood in Bengal, then Takas, Migrate from place Yeah. and come here. Okay. and then from Assam also. Assam. Yeah. And then when the rain stops, they'll go back. In West Khas Hill side, Garo side, many wildlife songs are there. But this side we didn't have any. We don't have anything. We have clouded leopard here, and there many. सो बेसिकली मॉरिन खांगची स्टोरी अशी आहे की मॉरिन खांगला किंग ऑफ रॉक्स असं म्हटलं जातं कारण एक प्रकारचं युद्ध झालेलं. तर ही स्टोरी आहे एका विलन आणि हिरोची आणि एक लव्ह ट्रायंगल आहे मॉरिन खांग, कथियांग आणि मोपटार. तो मोपटार ह्याच्यामधला विलन आहे. तर दोघांनाही कथियांगला जिंकायचे असते. तर या युद्धामध्ये मॉरिन खांग जिंकतो आणि मोपटारचा पराजय होतो. तर तुम्ही ज्या वेळेला मॉरिन खांगच्या दगडावर उभे असाल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला कथियांगचा पण एक स्टोन बाजूला दिसेल तुम्हाला. मॉरिन खांगच्या बाजूला उभी आहे ती. आणि समोर तुम्हाला एक दगड दिसेल मोपटारचा ज्याला डोकं नाही आहे. तर ही अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे या 3 रॉक्समधली. अच्छा, अजून एक बोलायचं झालं म्हणजे वाखेन, म्हणजे ज्या गावापासून हे ट्रेक स्टार्ट होते. तर वाखेन म्हणजे वा म्हणजे WAH म्हणजे रिव्हर आणि खेन म्हणजे फ्लो म्हणजे फ्लोईंग रिव्हर, वाहणारी नदी. तर असे तुम्हाला सुंदर नजारे मोरिन खांगच्या ट्रेकमध्ये डेफिनेटली बघायला मिळतील. तर आपण मोरिन खांगचा आता दगड चढणार आहोत, तो आपण पाहूया. या और जाओ और जाइए. हाँ अभी इधर मुड़ो. Hello, come. So scary. For you, it is very easy. I know. How was your experience? Yes, Vinod Thakur. How was your experience for this? Yeah. What about you, Viju? आम्ही ॲक्च्युली आता मोरिन खांगच्या टॉपवर आहोत. जो दगड आहे मोरिन खांगचा हा फायनल एंड पॉईंट आहे वरती. तिथे कोपऱ्यावर लोक फोटो वगैरे काढतात. तर तुम्ही पाहत असणार की आपण इथे पोहोचलेलो आहोत बांबू ट्रेलच्या इथे. याला माउलिंग खांग ट्रेल म्हणून पण बोलतात. आणि ही ट्रेक एवढी काही डिफिकल्ट नाही आहे. पूर्ण ट्रेक ही जी तुम्ही पाहत असाल, तुम्ही ट्रेक बोलण्यापेक्षा ही ट्रेल बोलू शकता. बिकॉज ही पूर्ण बांबूने बनलेली, तुम्ही इथे बघू शकता की बांबूने बनलेली अशी ट्रेल आहे, कम्प्लीट ट्रेल. आणि मध्ये मध्ये डोंगर म्हणजे जे माउंटन्स आहेत त्याचे दगडांचे पॅचेस आहेत. ओके, ती काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त एक स्टोन पॅच आहे. पॅच आहे तो थोडासा क्लिप आहे, तो हार्ड आहे. बाकी ओव्हरऑल ट्रेक वॉज रिअली अमेझिंग. तुम्ही खूप एन्जॉय कराल. आणि ही ट्रेक जी आहे याला माउलिंग खांग ट्रेक पुन्हा बोलतायत. आणि ऑल राऊंड तुम्ही पाहत असाल हे निसर्गरम्य असं दृश्य आहे. ते तुम्ही पाहून घ्या एकदा. सो जसं की तुम्हाला हिमाली बोलली की मोरिन खांग ट्रेल आहे. सो खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता. डेफिनेटली ॲडव्हेंचरस आहे, नॉट
ज्यांना पायाचा वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे. बट जे यंगस्टर्स आहेत त्यांनी डेफिनेटली यावं. मेघालय खूप सुंदर प्लेस आहे आणि यू शूड डेफिनेटली व्हिजिट ओव्हर हिअर.